तर बीड प्रकरणातील मस्साजोग गावच्या संतोष भाऊ देशमुखच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी सह आरोपी म्हणा का काही म्हणा, ते म्हणजे त्याच गावातला ते सोनोने नावाचा पोट्टा एवढा खतरनाक डेंजर आहे दिसाले. म्हणजे त्याच्या तोंडाकडे पाहिलं की डायरेक्ट आपल्याला लोकल ट्रेनमधले जनरल डब्यातले संडास आठवतात. एवढा खतरनाक त्याचा चेहरा आहे. आणि त्यांना इन्फॉर्मेशन दिली, म्हणते की संतोष भाऊ इकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले. हे नालायक सुटलं, जाऊ द्या तिकडे, याच्या अगेन्स्ट काही जास्त. जर त्यानं आरोपीला सांगितलेली इन्फॉर्मेशन जर परत संतोष भाऊच्या भावाला सांगितली असती ना, तर विषय एवढा चेंज झाला असता. म्हणजे मॅटर एवढं झालंच नसतं. पण संतोष भाऊच्या भावाला कधीच्या कधीच गोष्ट समजली, नंतर ते उशीर झाला. आणि पत्ते सांगणारे लोक बी एवढे मूर्ख म्हणजे वर्दीतली, पोलीसच्या वर्दीतली एवढी खतरनाक गोष्ट. अबे तुम्ही वर्दीची नाही, कमीत कमी नीती तर थोडी अंदर ठेवायची असती, देवाची तर थोडी गोष्ट मानायला पाहिजे असती. तर मित्रांनो, नीती माणसाच्या अंदर असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नीतीच्या गोष्टी सांगणं म्हणजे नीती असणं हे नाही आहे. उद्या तुम्ही अंगठ्या एवढ्या माळा घालून फिरसाल आणि भंडारे लावसाल आणि म्हणसाल की स्वतःला महाराज हाव मी. महाराज बनासाठी खूप मोठ्या गोष्टी त्यागा लागते. मोह, सगळ्या गोष्टी, तेव्हा त्या गोष्टी अंदर येतात, तेव्हा तो महाराज बनतो. उद्या जर माझ्या मनात आला कपट, तर मी महाराज बनू शकतो. म्हणजे दुसऱ्या गावाला जाऊन जर म्या 2 संस्कृतचे श्लोक म्हटले तर झालो ना महाराज. ऊर्ध्व मूलमद शाकमश्वत्त प्रावरव्यम छंदस्य पर्णानी विस्सम वेदस्य वेदवित्त. बेटा, तुझं सगळं दुःख मी दूर केलं. आता 5 वर्षात तुझ्या घरी आनंद येणार. दे 1100 रुपये. या गोष्टीत काही तथ्य नाही आहे. महाराज म्हणजे महाराजाला दान